पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की अझरबैजान विरुद्ध देशाचा रोष, व्हिसा अर्जांमध्ये 42% घट आणि 60% लोकांनी फक्त 36 तासात अर्ज प्रक्रिया सोडून दिली. व्हिसा प्रक्रियेशी संबंधित कंपनी ॲक्लिसची माहिती. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार. पहिल्या टप्प्यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यांचं शिष्टमंडळ आज यूएई आणि पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यावर. तुर्कीस्थित कंपनी सेलिबी एअरपोर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडने दाखल केलेल्या याचिकेवरती आज सुनावणी. सुरक्षा मंजुरी रद्द करण्याच्या बीसीएएस निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती आज दिल्ली उच्च न्यायालयामध्ये सुनावणी. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर भारतीय सेनेच्या शौर्याला सलाम करण्यासाठी काँग्रेसकडनं देशभरामध्ये तिरंगा यात्रेचं आयोजन. नागपूरमध्ये शहर अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये तिरंगा यात्रा. गोव्याच्या किनारपट्टीजवळ कमी दाबाचा पट्टा. पुढच्या 12 तासामध्ये कमी दाबाचा पट्टा आणखी तीव्र होण्याची शक्यता. 36 तासामध्ये पूर्ण कोकण किनारपट्टीवरती परिणाम दिसण्याची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये पावसामुळे 15 ठिकाणी झाडं कोसळली. अनेक ठिकाणी गाड्यांचं झाडं कोसळल्याने नुकसान. वाहतुकीचा खोळंबा आणि 2 ठिकाणी सखल भागात पाणी साचलं. बुलडाणा जिल्ह्यातल्या 56 गावांना पावसाचा फटका. 500 हेक्टरहून अधिक क्षेत्रावरती उन्हाळी पिकांचं नुकसान आणि पावसामुळे 3घांचा मृत्यू. पुण्यात काल झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे हिंजवडी आयटी पार्क परिसरामध्ये रस्त्यावरती पाणी. मेट्रोच्या कामामुळे रस्त्यावरती गुडघाभर पाणी. साचलेल्या पाण्यातनं नेलेल्या अनेक गाड्या बंद. लातूरमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा कांदा पिकाला फटका. निलंगा तालुक्यातील कासार शिरसीसह चिंचोली, उस्तुरी, कासार, बालकुंदा भागातील शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी, सेनगाव शहरासह ग्रामीण भागामध्ये पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे पेरणीपूर्व मशागतीच्या कामाचा खोळंबा. नाशिकमधल्या मनमाड शहरामध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस. अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित. पावसाने नागपूरच्या भिवापूर तालुक्यातील चिखलापार, महालगाव, मांडवा, बंजारा या गावातील अनेक घरांचं नुकसान. अन्नधान्य आणि इतर साहित्याचं नुकसान. तहसीलदार, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून पाहणी. पावसामुळे मुंबईतल्या पवई, जालुवा विहार परिसरामध्ये झाड कोसळलं. झाडाखालनं जाणारे 2 जण जखमी. भंडाऱ्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी. पवनी तालुक्यातील पहेला परिसरामध्ये पावसाचा सर्वाधिक फटका. कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट. मान्सूनपूर्व पावसाने मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 27 व्यक्तींचा मृत्यू तर 392 जनावरं दगावली. मराठवाड्यामध्ये वीज पडण्याचं प्रमाण अधिक आणि वीज अटकाव करणारी यंत्र वाढवण्याची मागणी. भंडाऱ्यामध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी. अंगावरती वीज पडल्यामुळे लाखांदूर तालुक्यातील 2 तर लाखनी तालुक्यातील 1 पाळीव जनावराचा मृत्यू. रायगडमध्ये 1 जून ते 31 जुलैपर्यंत 2 महिने राहणार मासेमारी बंद. मत्स्य व्यवसाय विभागाचे आदेश. वादळी वारे आणि मुसळधार पावसामुळे मच्छीमारांना मत्स्य विभागाच्या सूचना. पिंपळगावामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचं मोठं नुकसान. टोमॅटोसाठी बांधण्यात आलेली पत्र्याची शेड कोसळली. लोणावळ्यामध्ये गेल्या 24 तासामध्ये 66 मिलीमीटर पावसाची नोंद. पावसाची अशी संततधार सुरू राहिली तर पर्यटकांची पावलं पुन्हा लोणावळ्याकडे कधी वळतील असा व्यापाऱ्यांना प्रश्न. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि धनंजय मुंडेंची काल रात्री बैठक. भुजबळांना मंत्रिपद मिळाल्यामुळे मुंडे नाराज असल्याची चर्चा. बाळासाहेबांना अटक करणारी भुजबळ आता शिंदेंना मंत्रिमंडळामध्ये चालणार.